नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला मुंबईतल्या अतिशय खळबळजनक बातमीनं. मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशीही करण्यात आली होती. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका असते. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक तसंच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा त्यांचा आकडेवारीसह उत्तम अभ्यास आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळा प्रकरणात झालेली अटक ही ठाकरे गटासाठी वेगवेगळ्या कारणांनी एक मोठा धक्का आहे. आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आपला सहकारी अमेय राणेकडनं. अमेय, नेमकी काय माहिती आहे या संदर्भात अधिक? विजय, नक्कीच जसं तुम्ही सांगितलं की हा ठाकरे आणि मातोश्रीसाठी खरं तर एक खूप मोठा धक्का आहे. कारण की आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या युवा सेनेचे एक प्रमुख पदाधिकारी, आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासातल्या लोकांपैकी एक, ज्यांच्यावर अनेक निवडणुकात मोठी जबाबदारी ही टाकण्यात आली होती. एक संघटक म्हणून त्यांचं पक्षातलं स्थान होतं. परंतु आदित्य ठाकरे यांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणून काही महिन्यांपासून हे केंद्रीय तपास यंत्रणेच्या सुद्धा रडारवर होते. त्यांच्या घरी सुद्धा छापेमारी झाली होती, परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नव्हती. मात्र अचानक आता ही कारवाई झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. एकीकडे आमदार अपात्रतेवरून ठाकरे गटानं जे आरोप सुरू केलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेली ही अचानकपणे अटक कुठेतरी राजकीय याच्या मागे काही घडामोडी आणि हालचाली आहेत का याच्याकडे उंगली निर्देश करते. परंतु कोविड काळात जो खिचडी घोटाळा झाला होता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून, त्याच संदर्भात सूरज चव्हाण यांची चौकशी सुद्धा झाली होती. त्यांची अनेक खाती, त्यातले डिटेल्स, त्यांचे व्यवहार या सगळ्या गोष्टींची छाननी करण्यात आली होती. आणि त्यानंतर आता अखेरीस केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीनं सूरज चव्हाण यांना काही तासांपूर्वी अटक केलेली आहे. उद्या त्यांना मुंबई सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केलं जाईल. आणि त्यानंतर रिमांडमध्ये ईडी काय नेमकी माहिती कोर्टापुढे ठेवते, कशा करता ही रिमांड हवी आहे, कशा करता चौकशी हवी आहे, नेमके काय पुरावे सापडलेत, या गोष्टी कोर्टात स्पष्ट होतील. विजय, धन्यवाद अमेय या सविस्तर माहितीबद्दल. तर अवयनावर यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि या संदर्भात म्हणजे सूरज चव्हाण यांना ईडीकडून झालेल्या अटक प्रकरणात तक्रारदार किरीट सोमय्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या दोघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण त्याही पाहूयात. लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीने आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमॅन सूरज चव्हाणची अटक केली आहे. मी त्याचं स्वागत करीत आहे. संजय राऊत मित्र परिवाराने त्यांच्या खात्यात पण खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरेचे सेनेचे नेते ऑक्सिजन खाल्ला, कोविडचं कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली. उद्धव ठाकरे साहेबांना सगळ्या कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार. महाराष्ट्रात जे भाजप विरोधी वातावरण तयार होत आहे त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपूर्वक अगदी सूडबुद्धीने आज सूरज चव्हाण यांच्यावर ईडीने कारवाई केली. सगळीकडे घबराटीचं वातावरण तयार करायचं, जेणेकरून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत कुणीही उभाच नाही राहिला पाहिजे. पण भाजपा भ्रमात आहे. ही लढाई डू ऑर डायच्या सिच्युएशनची आहे, करावा मराच्या सिच्युएशनची लढाई आहे आणि सगळेच पळपुटे नसतात. या संदर्भात आपण सविस्तर माहिती आपले रिपोर्टर अमेय राणेकडनं घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी काय म्हटलंय आपण तेही ऐकलंय, सुषमा अंधारे यांनी काय म्हटलं तेही ऐकलंय. पण ही बातमी खूप मोठी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जाऊया माझा सहकारी वैभव परबकडे. वैभव, अधिक काय माहिती आहे, राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतायत या बातमीचे? विजय सर, सूरज चव्हाण हे साधा सुद्धा कार्यकर्ता नाहीये, तो पक्षाचा सचिव आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम म्हणून पाहिलेलं आहे. कुठल्याही निवडणुकीची पडद्यामागची रणनीती असेल हे सूरज चव्हाण आखायचे. त्यामुळे सूरज चव्हाण यांची अटक हा एक मोठा धक्का हा आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षासाठी मानला जातो आहे. आता मुद्दा असा आहे की जर सूरज चव्हाणांना इथे जर अटक करण्यात आलेली असेल तर त्याच्या मागे अनेक नेत्यांची किंवा अनेक कार्यकर्त्यांची नावं ही समोर येऊ शकतात. कारण का याआधी देखील अमोल कीर्तीकर असेल किंवा इतर काही नेते मंडळी असतील यांची देखील चौकशी आहे.
ती पोलिसांकडून झालेली आहे आणि आता या सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आणखीन काही धागेदोरे हाताला लागतायत का, यामध्ये काही मोठ्या नेत्यांची नावं येत आहेत का, काही आमदारांची नावं यामध्ये येत आहेत का, हे देखील तितकंच महत्वाचं असेल. कारण का ज्या वेळेला आदित्य ठाकरे मंत्री राहिलेले आहेत त्यावेळेला सूरज चव्हाण हे पडद्यामागून सर्व त्यांची पक्षाची कामं, मतदारसंघाची कामं हे जवळून पाहायचे. त्यामुळे या अटकेनंतर अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे की या अटकेनंतर अनेक जी महत्वाची दिग्गजांची नावं आहेत ती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैभव, तुला मी थोडासा थांबवतो. कदाचित या संदर्भात अधिक प्रकाश जोड टाकू शकतील ते किरीट सोमय्या, कारण या प्रकरणातले तक्रारदार तेच आहेत. किरीटजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये. आपण काय सांगू शकाल या अटकेनंतर? 133 कोटी रुपये महापालिकेने या कॉन्ट्रॅक्टरना दिले. त्या 133 कोटी रुपये लॉकडाऊन मध्ये जे मायग्रंट कामगारांना खिचडी द्यायचे, पण खिचडी खाल्ली कोणी? संजय राऊत परिवाराने. त्याच्या मुलीच्या खात्यात लाखो रुपये गेले, संजय राऊतच्या भावाच्या खात्यात गेले, अमोल कीर्तीकरता खात्यात 1,55,00,000 जास्त पैसे गेलेले आहेत. आणि सूरज चव्हाण महाशय त्यांच्याकडे 1.5 कोटीहून अधिक 2 कोटी रुपये गेले. आणि त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की बाबा तुला कसे मिळाल, तर म्हणे आय एम कन्सल्टंट. ऍक्च्युली कशी बनवायची त्याचा कन्सल्टंट सूरज चव्हाण, आदित्य ठाकरे यांचे सहयोगी. म्हणजे उद्धव ठाकरे नेत्यांच्या कशा पद्धतीने लुटलंय हे सगळे जे आहे ते मी माहिती सांगतोय. अधिकृत बँकेचे स्टेटमेंटच्या कॉपीज माझ्याकडे आहे. या सगळ्यांना जे खिचडी खाल्ली आहे, अजून तो नावं खूप मोठी आहेत, या सगळ्यांनी याचा हिशोब द्यावा लागणार. किरीटजी, या संदर्भात आणखी काही अटक संभवतात? अटक करणं न करणं हे त्या तपास करणाऱ्या संस्थेच आहे. परंतु इथं वास्तविकता आहे की संजय राऊत का बोलत नाहीये? त्या मुलीच्या खात्यात अशा पद्धतीने लाखो रुपये खिचडी बँक अकाउंट मधून आले. संजय राऊतचा भाऊ म्हणतो हो मी माझं छोटं झोपडं भाड्याने दिलं होतं. एवढंच नव्हे, अमोल कीर्तीकर त्याच्याकडे 2.25 कोटी रुपये त्याच्या खात्यात ट्रान्सफर झाले खिचडी अकाउंट मधून. हे मी तुम्हाला सांगतोय 133 कोटीचे खिचडीचे चलन, डिलिव्हरी चलन मी पाहिले महापालिका कार्यालयात जाऊन RTI मध्ये. कुठे डिलिव्हरी आली, कशी खिचडी दिली, काहीच नाही. जिथे मध्ये 150 स्क्वेअर फीटचे गॅरेज तिथे 10 कोटी खिचडी बनवण्यात देण्यात आले, वाटण्याचे. आणि या किरीटजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भात मनसे नेते संतोष धुरी देखील, माजी नगरसेवक आहेत संतोष धुरी, हे आपल्या समवेत फोनवरून आहेत. संतोष, आपली काय प्रतिक्रिया या संदर्भात? एक मराठीमध्ये म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा करायची म्हणून, तसाच हा प्रकार आहे. आता एक शीत भेटलेलं आहे आणि ती सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये बडे बडे नेते पण भेटणार आहेत, नेते मंडळी भेटणार आहे. याच्यामध्ये कसं आहे की सूरज चव्हाण हे पूर्ण आदित्य ठाकरे यांचा, युवराजांचा पूर्ण जो फंड आहे, आमदारकीचा फंड जो आहे, त्याची कशी हे लावायची, विल्हेवाट लावायची हे ते बघायचे. तर त्यामुळे ते पूर्ण याच्यामध्ये गोवलेले होते आणि याच्यामध्ये पूर्ण कळेल मग पुढे की काय, कोण अजून खिचडीमध्ये कोण अजून किती शीत आहेत ते ऑटोमॅटिक आता बाहेर पडत जाणार आहे. ह्याला पहिलं हे पकडलेलं आहे, हे मला वाटतं हे शीत एक पहिलं शीत आहे. अजून भरपूर शीतं बाकी आहेत आणि ती त्यामध्ये ऑटोमॅटिक येत जाणार आहेत. म्हणजे त्यांना ती वॉर्निंग दिलेली आहे की हे तुम्हाला आता सुरुवात झालेली आहे. मला वाटतं इलेक्शन आलेलं आहे आणि आता ही पकडापकडीची सुरुवात झाली आहे. धन्यवाद संतोष धुरी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.